डोनाल्ड ट्रम्प भारतापुढे नमलेले आहेत। अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे। आयात शुल्क 25% आता 18% खाली आणले गेले। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। भारताला व्हेनेझुएलाकडून जास्त तेल खरेदी करावं लागणार आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। तर अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे। आयात शुल्क आता 25%वरून 18%वर आणलेलं आहे। त्यामुळे अमेरिका भारतासमोर नमलेली आहे। आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश ढगे जे आपल्या सोबत जोडले। सतीश जी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। या निर्णयाकडे आपण कसं पाहताय? अमेरिका भारतापुढे नमलेली आहे, कसं बघताय याकडे? मुळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला होता तो फक्त आणि फक्त भारतावर दबाव तंत्राचा भाग होता। पण भारतानं अतिशय मॅच्युरिटीने या सगळ्या परिस्थितीला जे आहे भारत त्या ठिकाणी सामोरा गेला। म्हणजे कुठलेही जे आहे स्टेटमेंट न देता बरोबर जे आहे वेगवेगळ्या प्रकारची पावलं भारताने उचलली आणि त्याचाच आज घडीला जे आहे ॲडव्हान्टेजेस इंडिया अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट करण्यामध्ये फायदा झाला। मुळात जर आपण लक्षात घेतलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा जी आहे भारताच्या व्यापारावर आधारित त्या ठिकाणी आहे। म्हणून फार काळासाठी अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नव्हतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट स्ट्रॅटेजिक इकॉनॉमी। मुळातच रशिया आणि युक्रेन या युद्धाच्या मुळे ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये साधारणतः प्रत्येक बॅरेलच्या मागे $25 ते $30 एवढा भारताला फायदा होत होता। म्हणून आपण रशियाकडून तेल त्यावेळेस घेत होतो। पण आज घडीला परिस्थिती बदललेली आहे। हार्डली $2 ते $3 प्रति बॅरल एवढाच आपल्याला फायदा होतोय। म्हणून रशियाकडूनच आपण तेल घेतलं पाहिजे अशातला काही भाग नाही। भारताचा जिथे फायदा आहे त्या प्रकारे भारताचं हित लक्षात घेऊन भारताने वेळोवेळी निर्णय घेतलेला आहे। म्हणजे भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा विजय, भारताच्या स्ट्रॅटेजिक पेशन्सचा हा विजय आहे आणि ॲडव्हान्टेज इंडिया अशा प्रकारची आज घडीला परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून मला वाटतं की ऍटलिस्ट अमेरिकेसोबतचा हा एक प्रकारचा जो ट्रेडशी संबंधित युद्ध सुरू झालं होतं त्या मागच्या 6 ते 8 महिन्यातल्या युद्धामध्ये नक्कीच ॲडव्हान्टेजियस इंडिया पोझिशन जर निर्माण झाली असेल तर परराष्ट्र नीतीचा हा विजय असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। मात्र सतीशजी, परराष्ट्र नीतीचा हा विजय होण्यामागे गेल्या काही दिवसात तशा घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या अशा महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यामुळे भारतासमोर अमेरिका नमलेला आहे? पहिली गोष्ट तर जी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या दबाव तंत्राचा 6 ते 8 महिन्यामध्ये घडलं, पण त्या दबाव बळी पडला नाही। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे जिओ पॉलिटिकल चेंजेस त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या जिओ पॉलिटिकल चेंजेस मधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय डायव्हर्सिफिकेशन। म्हणजे रशियाचा सुद्धा व्यापारासाठी युरोपियन युनियन आहे त्याच्यासोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंटशी संबंधित निर्णय हा माझ्या मते जो आहे गेम चेंजर त्या ठिकाणी ठरला। या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित दबाव ठीक आहे तो निर्णय जी। सतीशजी, आपला आवाज पोहोचत नाही, मात्र मुद्दा पोहोचलेला आहे। आवाज पोहोचत नसल्यामुळे थांबावं लागतंय। सतीशजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।